माजी राज्यपाल शिक्षण महर्षी पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राधानगरी येथे सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव करत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर पाटील यांच्या विविध संस्थांच्या माध्यमातून सुमारे 26,000 लोकांना रोजगाराची संधी मिळाली असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं. शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून त्यांनी समाजाच्या विकासात मोठं योगदान दिल्याच्या भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. या शोकसभेला गोकुळचे माजी संचालक पी.डी. धुंद्रे, शिवसेना शेतकरी सेनेचे राज्याध्यक्ष प्राध्यापक जालिंदर पाटील, शिवसेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष विजय बोलगुडे, जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, अभिजित तायशेटे, सभापती आर.वाय. पाटील यांच्यासह तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. के न्यूज मराठीसाठी राधानगरीहून स्वप्नील कांबळे. घराचं स्वप्न, सुरक्षित भविष्यासाठीची गुंतवणूक आणि प्लॉट घ्यायचा विचार आला की मग नाव फक्त एकच, आविष्कार. कोल्हापूरकरांच्या विश्वासाचं हक्काचं ठिकाण म्हणजे आविष्कार इन्फ्रा.